नमस्कार सर्वांना. तुम्ही बघता जे आमची लग्नाची गडबड चालू आहे. त्याच्यात सगळ्यात मेन काम असतं ते शूज. एंट्री करताना आपण शूज बाहेर काढतो. बाहेर इतका पसारा होऊन जातो की आपण ते कुठे ठेवायचे परत सगळाच गोंधळ होऊन जातो. आणि सगळे पाहुणे येतात त्यामुळे भरपूर शूज चप्पल्स खूप वाढून जातात. त्यामुळे मी ठरवलं होतं की मी त्याच्यासाठी शूजसाठी रॅक घेणार आहे. पण हे छान कपाट मला दिसलं फर्निचरच्या दुकानात. मला खरंच खूप आवडलं आणि टिकाऊ पण आहे. तर मग आम्ही ते खरेदी केलं आणि घरी घेऊन आलो आणि खूप छान कमी किमतीत आणि टिकाऊ असं भेटलं. त्यामुळे लगेच खरेदी केलं. ठेवण्यासाठी हे मी आणलं आहे. आता याच्यामध्ये पण ना चावी आहे. इथे लॉक केलेली लॉक सिस्टीम आणि ही चावी इथं आणि कट केलेली आहे त्यांनी याच्यावरती असं वरती केले काही पॅक होतं म्हणजे हे पॅक होतं आणि इथं खाली पण दिले याच्यासाठी असं पॅक केलं आणि हे खोलण्यासाठी हे वरती पण आणि खाली पण पॅक केले आणि हे फायबरचं छान असं टिकाऊ आहे. आता हे आम्ही वरती ठेवून देतो. चला वरती ठेवून देऊ. असे आमचे पसारा लोकांचा. त्यामुळे आता मी हे आणले. आता हे वरती इथं ठेवणार आहे म्हणजे लग्नाच्या वेळेस इकडं पसारा दिसणार नाही. आता हे इथं कोपऱ्यात म्हणजे जे लागतील तेवढंच खाली, बाकीचे सगळे वरती ठेव. इकडे 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 इथे इथे हां बस मस्त. अरे वा मस्त बसलं खिडकीच्या पण टेन्शन नाही. सरकतं बरं बाजूला. हां म्हणजे कोणाला जायला यायला पण टेन्शन नाही. थोडं मागे हां बस बस बस. नंतर मग मी सर्व शूज सँडल चप्पल्स व्यवस्थित ठेवून दिले. जे लागत नाही ते पण काढून घेतले पण सर्वच मावून गेले. मला वाटलं होतं एवढे बसणार नाही पण एवढे सर्व शूज वगैरे बसून सुद्धा भरपूर जागा पण उरली. नंतर शूज रॅक रचल्यानंतर मग वरती म्हटलं काहीतरी शोसाठी करावं. मग मी माझ्याकडे कुंडी होतीच त्याच्यात मग माझ्याकडे मनी प्लांट होता ना त्याच्या माती भरली आणि छान असा मनी प्लांट वर लावून दिला. त्याच्याने असा शो पण आला रॅकला. हे बघा रॅकमध्ये बरेचशा मोठे लहान सँडल मोठे शूज सगळं मावून गेलं. आणि बंद केल्यावर बघा कपाटमध्ये काहीच पसारा दिसत नाही. छान असं दरवाजाच्या एंट्रीला छान असं स्वागतासाठी तयार झालं. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वाती कापडणे यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण नवीन व्हिडिओ.